तर रत्नागिरीला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली। जिल्हाधिकाऱ्यांनीही आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतलाय। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन केलंय। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं जिल्हा प्रशासनाने रत्नागिरीच्या नागरिकांना आवाहन केलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कलय यांनी। आजचा दिवस रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाचा असणार आहे का रत्नागिरीला आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे आणि आपण जर सकाळपासूनच पाहिलं तर या पावसाच्या दमदार सरी या रत्नागिरीमध्ये सध्या कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासून पावसाने जे आहे ते हजेरी लावलेलं आहे। काल देखील पावसाने रत्नागिरीला झोडपून काढलं होतं। विशेषतः उत्तर रत्नागिरीमध्ये कोसळधारा पाहायला मिळाल्या। मंडणगड असेल, दापोली असेल, खेड असेल, गुहागर असेल या सर्वच तालुक्यामध्ये